नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, हाफकिन ही संस्था कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, धुळे, नंदुरबार व जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची कोणती बोलीभाषा बोलली जाते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये मराठीची कोणती बोलीभाषा बोलली जाते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? अहिराणी बोलीभाषा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बांबूची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बांबूची वने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारलाय, पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झालेली आहे? बघा, PYQ प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? प्रस्तरभंग. बघा, या कारणामुळे पश्चिम घाटाची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा, PYQ प्रश्न आहे हा. किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी वने आढळतात. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महादेव डोंगर रांगामुळे खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर आहेत? बघा, गाविलगड बघा कुठं आहे? सातपुडा पर्वत अमरावती जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा, बोरवली येथे काय आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? दहिसर नदीच्या काठावर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण बघा 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील आणि सर्व PYQ बेस्ड प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ज्यांना कोणाला बघा हे धर्मादाय आयुक्त भरती बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, केंद्र शासनाने अतिमागास बघा म्हणून जमात जाहीर केलेली कातकरी ही जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कातकरी ही जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? कातकरी बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. बघा, रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र देशामधले कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?
रोजगार हमी योजना राबवणारे महाराष्ट्र बघा हे देशामधले पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी आहे. बघा प्रश्न क्रमांक 14 काय विचारला, महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणजे कोणता असेल? गडचिरोली जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मनसर टेकड्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? मनसर टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? मनसर टेकड्या नागपूर या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, घटना समितीने राष्ट्रध्वज बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. घटना समितीने राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी संमत केला? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? 22 जुलै सन 1947 बघा या दिवशी घटना समितीने राष्ट्रध्वज संमत केला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण बघा लोकसंख्या 121 कोटी होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. शिलाँग विचारले कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग बघा, शिलाँग कोणत्याची राजधानी आहे? शिलाँग. अरुणाचल प्रदेश कोणते आहे? इटानगर. नागालँडची कोहिमा. मेघालयची शिलाँग. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. मल्याळम बघा ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राज्यभाषा आहे? मल्याळम. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मल्याळम कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? मल्याळम बघा केरळ या राज्याची राज्यभाषा आहे. विषय क्रमांक 20 बघा काय, हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? हजारीबाग हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? हजारीबाग बघा हे राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, बघा ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक बघा या ठिकाणी कावेरी नदीचा उगम होतो. विषय क्रमांक 22 बघा काय विचारलाय, सुरत बघा हे भारतामधलं एक महत्त्वपूर्ण शहर आहे, कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तापी नदीच्या काठावर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 23 बघा काय विचारलाय, मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मयूराक्षी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगाल राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अणुविद्युत प्रकल्प बघा परीक्षेमध्ये विचारतात. नरोरा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. रावत भाटा कोटा आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. कुडानुकुलम कोटा आहे? तामिळनाडू राज्यामध्ये आहे. काकरापारा कोटा आहे? गुजरात राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य? रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? केरळ हे राज्य रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलं, रजत क्रांती म्हणजेच सिल्वर रेव्होल्यूशन खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी सिल्वर रेव्होल्यूशन रजत क्रांती. तर याचं योग्य उत्तर काय असेल? अंडी उत्पादन. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? राणीगंज व दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पश्चिम बंगाल राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल कणिया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 29 काय विचारलाय, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. विषय क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय विचारलाय, उस्ताद बिस्मिल्ला खां
हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? शहीनाही वादक म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारला? चक्री बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्यासंबंधीचं लोकनृत्य आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? राजस्थान राज्यासंबंधी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा काय विचारलं? राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला? भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? उत्तर प्रदेश बघा हे भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? भारतामध्ये प्रसिद्ध स्थळ हवा महल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? हवा महल कुठं आहे? बघा विजापूर कर्नाटक या ठिकाणी पहा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जयपूर राजस्थान म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उदगमंडलम हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? उदगमंडलम. तर याचं योग्य उत्तर काय असेल? उदगमंडलम हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. चंदीगड हे शहर कोणत्या टेकड्याच्या पायथ्याशी आहे? चंदीगड हे शहर बघा याचं योग्य उत्तर काय असेल? चंदीगड बघा हे शहर शिवालिक टेकड्याच्या पायथ्याशी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? भारतामध्ये युरेनियमच्या खाणी कोणत्या ठिकाणी आढळतात? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतामध्ये युरेनियमच्या खाणी कोणत्या ठिकाणी आढळतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? जादूगोडा जे की झारखंड या राज्यामध्ये आहे या ठिकाणी प्रामुख्याने युरेनियमच्या खाणी आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारतामध्ये सर्वात अधिक मीठ कोणत्या राज्यामध्ये मिळवले जाते? सर्वात जास्त मीठ बघा भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा गुजरात राज्याला लाभलेला आहे म्हणजे गुजरात या राज्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी मीठ हे मिळवले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा विद्यासागर सेतू कोणत्या नदीवरचा सेतू आहे? विद्यासागर सेतू बघा याचं योग्य उत्तर काय असेल? विद्यासागर बघा हा सेतू. तर याचं योग्य उत्तर काय आहे? विद्यासागर बघा हा सेतू कृष्णा नदीवरचा या ठिकाणी सेतू आहे. विषय क्रमांक पुढचा अवघा 32 चौरस किमी विस्तार असलेला भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश कोणता? सर्वात लहान संघराज्य प्रदेश कोणता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? लक्षद्वीप भारतामधला सर्वात लहान या ठिकाणी संघराज्य प्रदेश आहे. भारतामध्ये विचारले कोणत्या 2 शहरांचा निर्देश जुळी शहरे म्हणून करतात? जुळी शहरे कानपूर नागपूर बिलासपूर जमशेदपूर हैदराबाद सिकंदराबाद बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहायला पाहिजे. हैदराबाद सिकंदराबाद बघा हे भारतामधल्या या ठिकाणी जुळी शहरे आहेत. मत्स्य उत्पादन बघा यांच्या देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? मत्स्य उत्पादन आंध्र प्रदेश बघा भारतामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा भारत देशाचं स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे? दक्षिण गोलार्ध आहे का? नाही. उत्तर गोलार्ध आहे का? यस. म्हणजे भारताचे स्थान बघा कुठं आहे? उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये आहे? फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी दिल्ली ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सूर्यमालेमध्ये विचारले पृथ्वीनंतर क्रमानं येणारा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमाला आहे. सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमानं येणारा ग्रह कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? मंगळ ग्रह ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के आहे? बघा वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के आहे? 21% म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा काय विचारला? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनला? सूर्य हा कोणत्या वायूपासून बनलेला आहे? हायड्रोजन प्लस हेलियम या वायूपासून बघा सूर्य हा बनला म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण हे आवश्यक पाहिजेत? राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण हे आवश्यक आहेत? बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत.
विषय क्रमांक बघा, घटक राज्यांचे वास्तविक प्रमुख कोण असतात? बघा, घटक राज्यांचे वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 50, तहसीलदार. बघा, हे पुढीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? तहसीलदार बघा वर्ग 1 मधलं या ठिकाणी पद आहे. बघा, सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नाचं PDF सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.